पेशंट नेहमी विचारतात की सर आम्ही आमच्या त्वचेची काळजी कशी घ्यायची, आम्ही त्वचेला काय लावायला पाहिजे. तर यामध्ये तुमच्या आयुर्वेदामध्ये यासाठी काय उपाययोजना सांगितल्या. तर यासाठी अगदी सोपं उत्तर असतं. जे आपण खाऊ शकतो आपण तेच आपण लावू शकतो. म्हणजे आपल्यासाठी जे काही खाण्यासाठी योग्य असते तेच आपल्या त्वचेला आपण लावण्यासाठी योग्य असते. मग आजकाल आपण बघतो की मार्केटमध्ये खूप सारे लोशन्स, SPF असणारे जे काही क्रीम्स आहेत, जेल्स आहेत, असं नाना प्रकारचे भडीमार आपण जे आहे ते सगळ्या रसायनांचा आपल्या त्वचेवर होत असतो. आणि हे नक्कीच आपण खाऊ शकत नाही. त्यामुळे आपण हे नाही लावायला पाहिजे. आपण काय लावायला पाहिजे? तर तिळाचं तेल आहे, तूप आहे, कोणत्याही टाईपचे जे ऑइल्स आहेत, सिद्ध तेल आहेत. आयुर्वेदामध्ये बरेचसे सिद्ध तेल सांगितले आहेत. ते आपण आपल्या वैद्यकीय मत घेऊन त्या हिशोबानेच आपण जे आहे ते सगळं जे आहे ते वापरायला पाहिजे. आता तुम्ही म्हणत असाल की सर तुमचे तर प्रोडक्ट्स खूप सारे आहेत की यामध्ये तुम्हाला जे आहे ते खूप सारे केमिकल्स असतील. पण नाही. आमचे जे काही प्रोडक्ट आहेत हे सगळे केमिकल रहित आहेत. म्हणजे आमचा लिप बाल्म घेतला तर तो अगदी आम्ही गाईच्या तुपापासून जो आहे तो लिप बाल्म बनवलेला असतो. आणि याच्यामध्ये हार्डनेससाठी आम्ही फक्त म्हणजे फार काही म्हणजे फार म्हटल्यापेक्षा कोणतेही केमिकल न वापरता फक्त हनी बीज वॅक्स किंवा असे जे आहेत ते पदार्थ वापरले जातात. कलर्स किंवा हे पण आम्ही आर्टिफिशियल वापरत नाही. हे पण आम्ही फूड ग्रेडचे जे काही कलर्स असतात हेच आम्ही जे आहेत ते नॅचरल कलर्स वापरतो. सोबतच जे आपण त्वचेला लावण्यासाठी जे काही जेल्स किंवा आपण लोशन्स म्हणतो, हे पण सगळे नॅचरल गोष्टी घेऊन इडिबल असणारेच आम्ही जे आहे ते बनवतो आहे. त्यामुळेच आम्ही गुणवत्तेसोबत कुठेही कॉम्प्रोमाईज करत नाही. तर यासाठीच आमचे प्रोडक्ट्स जे आहेत हे तुम्ही वापरून बघा आणि त्यानंतरच आपलं मत कळवा. थँक यू.